नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 या कायद्यातील कलम BNS या कायद्यातील कलम 67 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता 2023 BNS कायद्यामधील कलम 67 हे महिलांच्या हक्कांचे आणि वैवाहिक जीवनातील त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेचे बॉडीली ॲटॉनॉमीचे रक्षण करणारे एक विशेष आणि कायदेशीरदृष्ट्या अत्यंत संवेदनशील कलम आहे. हे कलम वेगळे राहणाऱ्या पत्नीशी तिच्या संमतीशिवाय असलेल्या लैंगिक संबंधाशी संबंधित आहे. जुन्या भारतीय दंडसंहिता IPC मधील कलम 376 ब च्या जागी काही सुधारणांसह हे नवीन कलम 67 आणण्यात आलेले आहे BNS मध्ये. कलमाचे नाव आहे विभक्त, म्हणजे वेगळे राहणाऱ्या पत्नीशी तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे. हे कलमात तरतूद काय आहे? जो कोणी कायदेशीर विभक्तीच्या ज्युडिशियल सेपरेशनच्या हुकुमनाम्यान्वये किंवा अन्य कोणत्याही प्रकारे स्वतःपासून वेगळी राहणाऱ्या आपल्या स्वतःच्या पत्नीशी तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवेल त्याला कोणत्याही एका वर्णाच्या साधा किंवा सक्षम अशा कारावासाची शिक्षा दिली जाईल, जी 2 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी 7 वर्षापर्यंत वाढू शकते आणि तो दंडासह पात्र असेल. काय म्हटलेलं आहे? जो कोणी कायदेशीर विभक्तीच्या म्हणजे ज्युडिशियल सेपरेशन हुकुम ऑर्डर अन्वये किंवा हुकुमनाम्या अन्वये किंवा अन्य कोणत्याही प्रकारे स्वतःपासून वेगळी राहणाऱ्या आपल्या स्वतःच्या पत्नीशी तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवेल त्याला कोणत्याही एका वर्णाच्या म्हणजे साधा किंवा सक्षम कठोर अशा कारावासाची शिक्षा दिली जाईल, जी 2 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी 7 वर्षापर्यंत वाढू शकते अशा आणि तो दंडासही पात्र असेल असा शिक्षा देण्यात येईल. सोप्या शब्दात हे कलम समजून घेऊया. BNS भारतीय न्यायसंहिता कायद्यामधील सर्वसाधारण बलात्काराच्या व्याख्यात कलम 63 पती पत्नी एकत्र राहत असताना वैवाहिक बलात्काराला अपवाद मानले गेले आहे, परंतु कलम 67 हा त्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा अपवाद आहे. या कलमाचा सोपा अर्थ असा आहे की जर पती आणि पत्नी यांच्यात वादामुळे ते कायदेशीररित्या न्यायालयाच्या आदेशाने किंवा आपापसातील समजुतीने एकमेकांपासून वेगळे सेपरेटेड राहत असतील आणि अशा काळात पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध किंवा संमतीशिवाय तिच्याशी बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर कायदा पतीला पती म्हणून सवलत देत नाही. अशा कृत्याला गुन्हा मानून पतीला तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. उदाहरण अ कायदेशीर विभक्तता आणि ब हे पती पत्नी आहेत. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशानुसार डिग्री ऑफ सेपरेशनच्या नुसार ते गेल्या 1 वर्षापासून वेगळे राहत आहेत. एक दिवस म्हणजे पती बच्या म्हणजे पत्नीच्या घरी जातो आणि तिच्या विरोधाला न जुमानता तिच्याशी बळजबरीने संबंध ठेवतो. येथे ने कलम 67 अंतर्गत गुन्हा केला आहे, म्हणजे पतीने कलम 67 अंतर्गत गुन्हा केला आहे. उदाहरण 2 ब आपसातील समजुतीने वेगळे राहणे. घटस्फोटाचा खटला प्रलंबित असताना पत्नी आपल्या माहेरी राहत आहे अंडर सेपरेशन, अदरवाईज पती तिथे जाऊन तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवतो, हा देखील या कलमाअंतर्गत गुन्हा ठरेल आणि पतीला शिक्षा होईल. हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? पारंपरिक कायदेशीर मानसिकतेनुसार लग्नानंतर पत्नीच्या शरीरावर पतीचा पूर्ण हक्क मानला जात असे, इम्प्लाइड कन्सेंट थिअरीनुसार. परंतु जेव्हा पती पत्नीमधील नाते इतके बिघडते की ते वेगळे राहू लागतात, तेव्हा वैवाहिक संबंधामधील कायदेशीर आणि अनैतिक आधार कमकुवत होतो. अशा स्थितीतही पत्नीला तिच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडणे हे तिच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. जर हे कलम नसते तर पती ती माझी पत्नीच आहे असा बहाणा करून तिच्यावर वारंवार अत्याचार करू शकला असता. ही पळवाट रोखण्यासाठी आणि वेगळ्या राहणाऱ्या महिलांना सुरक्षा देण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय? वेगळ्या राहणाऱ्या विवाहित महिलांना लैंगिक शोषणापासून संरक्षण देणे. महत्त्व काय? हे कलम अंशतः वैवाहिक बलात्कार मॅरिटल रेप गुन्ह्याच्या कक्षेत आणते. हे स्पष्ट करते की लग्न झाले असले तरी जर जोडपे वेगळे राहत असेल
तर महिलेला तिच्या शरीरावर पूर्ण अधिकार राईट टू रिफ्यूज आहे. हे कलम कौटुंबिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. लॅटिन सिद्धांत काय आहेत, लॅटिन मॅगझिन काय आहेत? या कलमाशी संबंधित सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे युबी जस इबी रिमेडियम. याचा अर्थ असा आहे की जिथे हक्क आहे तिथे उपाय आहेत. संविधानाने आणि समाजाने महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे, तर हा गुन्हा घडल्यास हे कलम तिला कायदेशीर उपाय प्रदान करते. तसेच वॉलेंटी नॉट फिट इंजुरिया, ज्याची संमती असते त्याला इजा होत नाही, या सिद्धांताचा उलटा अर्थ इथे लागू होतो, कारण पत्नीची असंमती लॅक ऑफ कन्सेंट हाच या गुन्ह्याचा मुख्य आधार आहे. आता कलमाचं उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? उल्लंघन कसे होतं या कलमाचं? तर न्यायालयीन आदेशाने किंवा अन्य कारणाने वेगळे राहत असताना पत्नीच्या इच्छेविरुद्ध संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच या कलमाचे उल्लंघन होईल. हा गुन्हा दखलपात्र म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. पोलीस थेट अटक करू शकतात आणि अजामीनपात्र आहे, नॉन बेलेबल हा असलेला हा गुन्हा आहे. यात शिक्षा पनिशमेंट काय आहे? किमान शिक्षा 2 वर्षाचा कारावास आहे, तर ती कमाल शिक्षा 7 वर्षापर्यंत वाढू शकणारा साधा व सक्षम कारावास आहे. दंड काय आहे? आर्थिक दंड देखील लागू केला जाईल. टीप, हा गुन्हा कलम 64च्या बलात्कारापेक्षा वेगळा मानला गेला आहे, त्यामुळे यात कमाल शिक्षा जन्मठेपेऐवजी 7 वर्ष ठेवण्यात आला आहे. उपाय काय? रेमेडीज काय? पीडित महिला पोलीस ठाण्यात जाऊन थेट कलमांतर्गत पतीविरुद्ध FIR नोंदवू शकते. कौटुंबिक न्यायालयात फॅमिली कोर्ट सुरू असलेल्या पोटगी, मेंटेनन्स किंवा घटस्फोटाच्या डिवोर्स खटल्यात या घटनेचा पुरावा म्हणून वापर करता येतो. न्यायालयीन प्रकरणाने निर्णय काय? ज्युडिशियल प्रेसिडेंट. कृष्णकांत विरुद्ध राज्य. प्रश्न असा होता की ऑर अदरवाईज, अन्य कोणत्याही प्रकारे वेगळे राहणे, या शब्दाचा अर्थ काय? निर्णय दिला न्यायालयाने असं स्पष्ट केलं की केवळ न्यायालयाचा हुकूमनामा म्हणजे डिक्री असणे गरजेचे नाही. जर पती पत्नी वाद असून ती दीर्घकाळापासून कायदेशीर कारणाने किंवा वैयक्तिक वादामुळे वेगळी राहत असेल तरीही हा नियम लागू होतो. पुढचा खटला आहे, पुढचं न्यायालयीन प्रकरण आहे सुधीर वर्मा विरुद्ध राज्य. या खटल्यात निर्णय असा देण्यात आला की न्यायालयाने नमूद केले की अशा प्रकरणांमध्ये पत्नीची साक्ष आणि तिच्या शरीरावरील किंवा घटनास्थळावरील परिस्थिती, पीडितेचा विरोध दर्शवणारे पुरावे तपासणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून खोट्या आरोपांची सत्यता तपासता येईल. आता संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत या कलमासंबंधित? भारतीय संविधान कलम 21, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि शारीरिक स्वायत्ततेचा अधिकार. वेगळे राहतानाही महिला आपल्या शरीराबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005. संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध हे लैंगिक हिंसाचार, सेक्शुअल ॲब्यूज मानले जातात, ज्या अन्वये महिला या कलमासोबतच DV ॲक्ट अंतर्गत तात्काळ संरक्षणाची मागणी करू शकते. पुढचा कायदा आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023 BSB. पीडितेची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे या कलमांतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी ग्राह्य धरले जातात. आता या कलमाची समीक्षा, क्रिटिसिझम आणि रिव्ह्यू काय? सकारात्मक बाजू काय? हे कलम विवाहित महिलांच्या हक्कांच्या दृष्टीने एक पुरोगामी पाऊल आहे. यामुळे वैवाहिक संबंधामध्ये पुरुषांची मक्तेदारी संपवण्यास मदत होते. समीक्षा आणि त्रुटी काय? तर शिक्षेतील तफावत, सामान्य बलात्कारासाठी किमान शिक्षा 10 वर्ष आहे, तर या कलमांतर्गत पत्नीवर बळजबरी केल्यास किमान शिक्षा 2 वर्ष आहे. कायदेतज्ञांच्या मते विनासंमतीचे कृत्य हे क्रूरच असते, त्यामुळे या शिक्षेचा कालावधी सामान्य बलात्कारासारखाच असायला हवा. गैरवापराची शक्यता, घटस्फोटाच्या प्रक्रियेत पतीवर मानसिक दबाव आणण्यासाठी किंवा तडजोडीसाठी अनेकदा कलमाचा गैरवापर करून खोटे आरोप लावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. निष्कर्ष काय आहे? भारतीय न्याय संहितेचे कलम 67 हे कायदेशीर आणि सामाजिक परिवर्तनाचे एक उत्तम प्रतीक आहे. लग्न झाले म्हणजे पत्नीच्या शरीरावर पतीला अमर्याद कायदेशीर परवाना मिळत नाही, हे या कलमाने स्पष्ट केले आहे. विशेषतः विभक्तीच्या काळात महिलांना आत्मसन्मानाने आणि भीतीशिवाय जगण्याचे बळ देणारे हे एक अत्यंत आवश्यक कायदेशीर साधन आहे.
तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 67 या कलम 67च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. हे कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. तसेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.